नमस्कार. अमरावती परतवाडा शहरात जे घडलं ते केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीला काळिमा फासणारं एक क्रूर कृत्य आहे. यामध्ये एक नराधम 150 पेक्षा जास्त अश्लील क्लिप्स आणि एका मुलीचा उद्ध्वस्त झालेला विश्वास. या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग का दिलेला जातोय आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी थेट एन्काउंटरची मागणी का केलेली आहे. आज या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या प्रकरणाची ए टू झेड माहिती आणि त्यामागचं भीषण वास्तव समोर आणणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचे धडे आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर. याने केवळ एका मुलीला फसवलेले नाही, तर तो एका मोठ्या डिजिटल गुन्ह्याचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. यामध्ये पीडितेला जाळ्यात ओढून तिचे खाजगी क्षण लपून रेकॉर्ड्स केले गेलेले. त्यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा असा खेळ, ज्याने एका कुटुंबाची झोप उडवलेली आहे. तपासात सर्वात धक्कादायक बाब समोर आलेली आहे, म्हणजे तब्बल 150 पेक्षा जास्त असलेले व्हिडिओ. एका माणसाकडे इतक्या क्लिप्स असणं ही साधी गोष्ट नाही. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक टीम आता हे शोधत आहे की हे व्हिडिओ कुठल्या डार्क वेबवर किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर विकले गेलेले आहेत का. नमस्कार, मी गंगाधर. नवनीत राणा यांच्या संताप. त्या म्हणतात, अशा नराधमांना कोर्ट नको, थेट भरचौकात गोळ्या घाला. या विधानामुळे वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणाला जातीय वळण मिळालेलं आहे. राणा यांचा सवाल आहे की पीडित नेहमी हिंदूच का असतात. यामुळे अमरावतीत कडक बंद पाडण्यात आलेला होता. येथेच शिक्षणाची गरज महत्त्वाची आहे. कलम 66 ई मध्ये प्रायव्हसी भंग आणि 67 ए अश्लील मजकूर नुसार आरोपीला 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. हे नियम प्रत्येकाला माहीत असायला हवेत. स्थानिक संघटनांनी याला सुनियोजित कट म्हटलेलं आहे. तपासात नेमकं काय निष्पन्न होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. केवळ विधानं नाही, तर राणा यांनी पीडितेच्या घरी जाऊन त्यांना धीर दिलेला आहे आणि प्रशासनाला हलवून सोडलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलींनो, कोणत्याही डिजिटल प्रेमावर आंधळा विश्वास ठेवू नका. मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आणि लपलेले मायक्रोफोन्स तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर गप्प बसू नका. 1930 या नंबरवर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 0 FIR दाखल करा. तुमच्या खाजगी फोटोंचे क्लाउड्स बॅकअप कोणाकडे आहेत का? तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे का? हे नक्की तपासा. पीडितेला दोष देण्यापेक्षा तिला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. आरोपी पोलीस कोठडीत आहे, पण हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल का? अशा गुन्ह्याविरुद्ध समाजाची भूमिका झिरो टॉलरन्सची असायला हवी. व दुसरं महत्त्वाचं म्हणजे परतवाडा प्रकरण हे केवळ एक बातमी नाही, तर ही एक चेतावणी आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमांना कोणती शिक्षा द्यायला हवी? कमेंट्समध्ये आपली रोखठोक मत नक्की द्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकते. अशाच सविस्तर माहितीकरिता माझ्या नमस्कार मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.